मोर्चा निकाला गया है मालवनी में। ये मोर्चा इसलिए निकाला गया है हिंदू जन आक्रोश मोर्चा मालवणी मलाडमध्ये या मोर्चासाठी उपस्थित असलेले सर्वच माझे हिंदू बांधव भगिनी आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आज ह्या मोर्चा आणि आता ही सभा आपल्याला का काढायला लागली याची चांगली जाणीव आपल्या सगळ्या जणांना आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आज इथे मालवणीमध्ये राहणारा हिंदू समाज हा फार हिमतीने इथे बाहेर आलेला आहे। जेव्हापासून ही सभा जाहीर झाली, मोर्चा जाहीर झाला, तेव्हापासूनच इकडचं प्रशासन आमच्या मागे लागलेलं आहे, आयोजकांच्या मागे लागलेलं आहे। विनंती करतायत की जरा मोर्चाचा रूट तुम्ही इथून काढा, मोर्चाचा रूट इथून बदलून टाका। बघा 5:30 वाजल्याच्या अगोदरच मोर्चा त्या मस्जिदीच्या समोरून निघाला पाहिजे। कुठलाही चुकीच्या घोषणा देऊ नका, अशी 100 कायदे नियम 100 अटी शर्ती आपल्या लोकांना दिले आणि मग आपल्याला ह्या मोर्चासाठी परवानग्या दिलेल्या आहेत। म्हणजे या भारतामध्ये जिथे 90% हिंदू राहतात, ज्याला आपण अभिमानाने या देशाला हिंदू राष्ट्र म्हणतो, त्या हिंदू राष्ट्रामध्ये
हिंदूंना अगर मोर्चा काढायचा असेल तर पोलिसांच्या 100 अटी शर्ती ऐकायला लागतात. 100. आणि तोच अगर इथे कुणाच्या मोहरमची अगर मिरवणूक सुरू असते, कोणाचा उरुसची मिरवणूक सुरू असते, तर पोलिसांनी एक अटी शर्ती त्यांच्यावर लावलेल्या नसतात. आम्ही लोकांनी इथे मिरवणुका आणि आमची गणेश चतुर्थी साजरी करायची नाही. आम्ही इथे हिंदूंचा कुठलाही सण साजरा करायचा नाही. रामनवमीची मिरवणूक काढत असताना हिंदूंना जीव मुठीत घेऊन चालायला लागतं की बाबा रामाची आम्ही मिरवणूक काढतोय, चुकून कोणतरी आम्हाला चप्पल मारले, दगड मारले तर आम्ही करायचं काय? हनुमान जयंतीची मिरवणूक कमी काढली तर लगेच पोलिसांचा फौजफाटा इथे उभा राहतो की जसं काय अतिरेकी आपल्या मिरवणूक काढतायत. अशा पद्धतीची परिस्थिती तुमच्या मालवणीमध्ये आहे. म्हणून आम्ही सगळ्यांनी विचार केला की चला आमच्या मालवणीतल्या हिंदू बांधवांची थोडं बोललं पाहिजे, थोडी हवा भरली पाहिजे, थोडं पेटवलं पाहिजे. कारण का आज तुम्ही सगळे जण पेटला नाहीत, आज तुम्ही सगळे जागे झाला नाहीत, तर उद्या तुमच्या घरातल्या मंदिराची पण पूजा करण्यामध्ये हे तुम्हा लोकांना थांबवतील, अशी परिस्थिती निर्माण होईल. टाळ्या मारण्याच्या अगोदर बांधवांना फक्त विचार करा. आपल्या लोकांना अटी शर्ती लावली जातात, नियम सांगितले जातात. आम्हाला सांगतात की 10 वाजताच्या नंतर डीजे लावू नका. 9:55 वाजले की लगेच पोलीसची गाडी तिथे येणार आणि आमच्या मिरवणुका बंद करून जाणार. बरोबर आहे की नाही? आणि या कार्ट्यांच्या 10च्या नंतर जे 12 वाजेपर्यंत जे डीजे वाजतात, ह्यांची काय बापाची मालवणी आहे का? जो नियम आम्हाला आहे, जो नियम आम्हाला आहे, ज्या देशामध्ये, भारत देशामध्ये आम्ही राहतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्ही मानतो. तुम्ही मला एक असा सण दाखवा, अशा उरुसची मिरवणूक दाखवा, अशी मोहरमची मिरवणूक दाखवा, एक अशी ईदची कार्यक्रम किंवा उत्साह करता असताना दाखवा, एक अशी घटना मला दाखवा ज्या उरुसच्या किंवा मोहरमच्या मिरवणुकीमध्ये हिंदू समाजाने चपला मारलेल्या आहेत, हिंदू समाजाने दगड मारलेला आहे, किंवा हिंदू समाजाने एक अडचण आणली, अशी एक आम्हाला उरुस मिरवणूक किंवा मोहरम किंवा ईदची मिरवणूक सांगा. म्हणजे सर्व धर्म समभाव ह्याचा ठेका फक्त आम्ही हिंदूंनीच घेतलेला आहे. सगळे नियम, सगळ्या अटी शर्ती फक्त आम्ही हिंदूंनीच पाळायचे. आणि या नालायक लोकांनी, या कार्टेनी असं वातावरण करायचं जसं काय हे लोकांच्या मध्ये भीतीच राहिलेली नाही, काहीच राहिलेलं नाही. पोलीस बांधवांना पण मी सांगेन, तुम्ही पोलिसाचा जो बॅच लावता, जय हिंद म्हणून जेव्हा म्हणता, या हिंद मध्ये 90%
हिंदू राहतात हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही जेवढा पोलिसांचा आदर करतो, आम्ही जेवढा पोलिसांची मान सन्मान करतो, तेव्हा तेवढे हे लोक करतात का? करतात का सांगा तुम्ही? पोलीस बांधवांना आवर्जून सांगेन, थोडं आठवण करून देईन. भिवंडीमध्ये त्या रजा अकॅडमीची जी अतिरेकी संघटना आहे त्यांची मिरवणूक निघालेली, त्या मिरवणुकीमध्ये दंगल झाली आणि 2 पोलीस बांधवांना ते लोकांनी तिथे मारलं. तशीच एक मिरवणूक तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, आझाद मैदानला त्या रजा अकॅडमी नावाच्या कार्ट्या लोकांनी काढलेली. त्या मिरवणुकीमध्ये आमच्या पोलीस माता भगिनींवर हात टाकला गेला, त्या लोकांवर हल्ले झाले. अहो, त्या 26/11 मध्ये तो भडवा कसब काय करत होता? अरे, आमच्या पोलिसांवर गोळ्या झाडल्या त्यांनी, नाही बघितलं तिथे काय? माझ्या पोलीस बांधवांना मी एक आवर्जून सांगेन, हे लोकांना ह्यांच्या धर्मापेक्षा तुम्ही मोठे नाही. जेव्हा धर्म निवडण्याची वेळ आली तेव्हा तुम्हाला अशा खड्यासारखा बाजूला करतील आणि आपल्या धर्मासाठी हे उभे राहतील. एक लक्षात घ्या. पण इकडे असलेला आमचा हिंदू जेव्हा तुमच्या बाजूनी कोण उभं राहणार नाही तेव्हा तुम्हाला आणि तुमचं संरक्षण करण्यासाठी हाच माझा हिंदू पुढे येईल, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही कोणाची बाजू घेताय? हे प्रशासनामध्ये, बीएमसी मध्ये, कलेक्टर ऑफिस मध्ये जे सगळे औरंगजेब बसलेत ना दाढी कुरवळाला, अरे एक अधिकाऱ्याने मला आश्चर्य वाटतं, किती अतिक्रमण आहे तो तुमच्या मलाड मालवणीमध्ये. साला राजरोस पद्धतीने लँड जिहादच्या नावाने ते सगळीकडे जागा भरून ठेवलेली आहे. पाहिजे तिथे अतिक्रमण करतात, पाहिजे तिथे बोर्ड लावून टाकतात. पार्किंगची जागा असो, महसूलची जागा असो, हे लोकांना कुठलाही नियम लागत नाही. हे लोक सगळे नियमाला फाट्यावर मारतात. कारण का हे लोक मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच मानत नाहीत. त्यांना आपल्या देशामध्ये शरिया कायदा लागू करायचा एक लक्षात घ्या. त्या लोकांना आपलं संविधान नकोय. जे जे शरिया कायद्यामध्ये लिहिले ते हे लोक त्या पद्धतीने त्या पावलावर चालतात. अतिक्रमणाच्या नावाने ह्यांचे मोहल्ले तयार करतायत. मोहल्ले बाहेरून लोक आणतात. माझ्याकडे असंख्य प्रकरण आहेत. माहीमवरून लोक आणली आहेत इथे आणि मतदार केलेले आहेत तुमच्या इथे. आणि मग मतदार झाल्यानंतर ते त्यांच्याच विचाराचे लोक निवडतात आणि ते नगरसेवक बनल्यानंतर आपला या मालवणीचा इस्लामीकरण कसं करेल, इथे हिरवकरण कसं करेल, ह्यावर त्यांचे कार्यक्रम सुरू होतात. बांधवांनो, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्यामध्ये भीती पसरवली जाते. प्रशासनाला हाताशी धरून, पोलिसांना हाताशी धरून, जसं काय ह्यांच्या मस्जिदीच्या समोरून जाऊन हे लोक आमच्यावर चपला मारणार, दगड मारणार. मी आज तर थांबलोच होतो. माझी इच्छा होती की आज दगड मारला पाहिजे. मला पण वाटलं होतं आज थोडी तरी हिम्मत करतील चपला मारायचं. मला पण यांच्या ढोंगळ्यात किती दम आहे ना ते बघायचं होतं. नाही, आतमध्ये घुसून तमाशा केला असताना त्याच्या मस्जिदमध्ये आठवणीत आला असता त्याचा बाप कोण आहे. तुम्ही आमच्या रामनवमीच्या टायमाला जी दगड मारली आहेत,
जी चपला मारली आहे ज्याच्यातून आमच्या हनुमान आणि रामाच्या मूर्तीतून गेलेले आहेत, प्रत्येकाला सांगतो ज्यांनी ज्यांनी चप्पल मारली है, हर एक पत्थर का हिसाब लिया जाएगा। एक लक्ष्य ध्यान में रखना, तुमको चुन चुन के हम लोग मारेंगे, तभी कोई नहीं बचाने आएगा तुमको। तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतंय? तो भाडवा जमीन मर्चंट तुला वाचवायला येणार? हा, मलाही बघून दे। थांब रे जरा, त्याचा उगाच कशाला बाप आठवून, त्याच्या किती बाप आहे त्यालाच माहित नाही। एक ते ह्यांचे काढतात 10-10, 15-15, त्यांच्या वरच्या आला बुचत लावायचा विसरलाय त्यांना, कशाला यांचे बाप आठवण करतात भडव्यांचे। मलाही बघायचं होतं त्या जमीन मर्चांचे कोण माणसं इथे आले असतील, त्या भडव्याला सांगून टाका आता एकदा होऊनच जाऊन दे। मग मी काय इथे नुसता एका मोर्चाच्या निमित्ताने आलेलो नाहीये, त्या लोकांना आठवण होऊन दे की हिंदुत्वादी विचारांचे सरकार आज महाराष्ट्रामध्ये आहे। पोलिसांना पण सांगेन, प्रशासनाला पण सांगेन, तो जमीन नंतर नाही वाचवायला येणार, फोन ऑफ करून टाकणार तो, मला माहिती आहे। कोण दुसरं मग नाही वाचवायला येत। तुम्ही आमच्या इकडच्या हिंदू समाजाला अगर भीतीमध्ये ठेवलात, इकडे अगर माझ्या हिंदू समाजाला तुम्ही जगून दिलं नाही, तर मग एक दिवस इकडली परिस्थिती आम्हाला बदलायला लागेल। पोलीस बांधवांना अगर काय अडचणी असतील, तुम्हाला अगर त्या लोकांना काय करायचं नसेल, तर मी तुम्हाला विनंती करतो, चला आम्ही वरिष्ठांचा विनंती करतो आणि तुम्हाला 24 तासाची फक्त एक सुट्टी देऊन टाकतो। फक्त 24 तासाची सुट्टी देतो, डोळे बंद करा। 24 तासानंतर नाही मालवणीमध्ये भगवा दिसला तर नावाचा नितेश राणे नाही। काय होत नाही बाजूला मी तुम्हाला सांगतो। अरे आपली संख्या बघा, आपण एवढ्या संख्येने अगर बाहेर निघालो, तर मुंग्यांसारख्या चिरडून टाकू, या लोकांना दिसणार पण नाही। हे आमच्याशी मस्ती करून दाखवतात। काय मस्ती चालली आहे तुम्ही सांगा मला? ड्रग्ज आणि अंमली पदार्थ कोण आणतं तुमच्या मालवणीमध्ये? अरे नाव माहिती आहे तर पाय काढून आण ना त्याचा। नाव माहिती आहे ना, घेतोस काय नाव, त्याचा पाय काढून आण, तुझ्यावर केस होणार आहे, चल माझी जबाबदारी। मग नाव सांगतो, आपण नाव सांगत बसलो ना, म्हणून हे त्रास झालेला आहे आपल्याला। जे समाजामध्ये अशा पद्धतीचे विष पेरतात, ड्रग्सच्या नावाने, या अंमली पदार्थाच्या नावाने आमच्या हिंदू समाजाची पुढची पिढी बर्बाद करून टाकतायत, त्या लोकांना या मालवणीमधून हिंदू समाज पलायन कसा करेल, हिंदू समाजाची लोकसंख्या कशी कमी होईल, हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे बांधवांनो, लक्षात घ्या। त्यांना माहिती आहे तुम्हा लोकांना जास्त त्रास दिला, तुमच्या समोर बीफची दुकानं उघडली, तुमच्या समोर 5-5 वेळा बोंगे वाजवले, तुमच्या समोर अगर हे लोकांनी तुमच्या माता भगिनींना अगर छेडलं, शेवटी हिंदू समाज काय म्हणतो, जाऊन दे रे, कशाला हा ताप असेल, जाऊन दे, आपण राहू कुठे दुसरीकडे, आणि ह्यांचा मग मार्ग मोकळा। विचारा इकडच्या कुठल्या हिंदू समाजाच्या व्यक्तीला असा जीव मुठीत घेऊन थांबत बसलेत, त्यांना माहित नाही संध्याकाळी जेव्हा माझ्या माता भगिनी या मालवणीच्या बाजारपेठामध्ये फिरू शकतात का? विचारा बघा,
सगळेजण नाही बोलताय त्या. पोलिसांना सांगीन, हे बघा, अहो आपल्याला जबाबदारी आहे ह्यांना सुरक्षित ठेवण्याची. या अगर सुरक्षित राहू शकले नाहीत तर कसल्याची ती पदं मिरवतोय, कसल्याची ते बॅच मिरवतोय खांद्यावर. आपण अगर आमच्या माता भगिनींना सुरक्षित ठेवू शकलो नाही तर एक दिवस त्या पदावर राहण्याची आपल्याला गरज नाही. मी काय इथे कुठला आमदार किंवा खासदार म्हणून आलेलो नाही. अहो हिंदू समाज माझ्या अडचणीत आहे. माझा हिंदू समाज इथे भीतीच्या वातावरणामध्ये आहे. अरे आमदार तर आयुष्यभर थोडी राहणार काय, 5-5 वर्षाचं चॉकलेट असतं, 5-5 वर्षात. आणि हिंदू समाजासाठी अशी 100 आमदार फाट्यावर मारतो, मला काय फरक पडत नाही त्या गोष्टी. पण तुम्ही लक्षात ठेवा, हिंदू म्हणून अगर तुम्ही तुमचा आवाज ज्वलंत केला नाही तर ही तुमची मालवणी राहणार नाही. मालवणीचं नाव बदलून कुठला तरी मुझफ्फरनगर करून टाकतील आणि तुम्हा लोकांना सगळ्यांना बाहेर काढून टाकतील. बांधवांनो, ह्याबद्दल लक्षात ठेवा. अतिक्रमण ज्या पद्धतीने वाढतंय, टप्प्याटप्प्यावर आपले बिल्डिंगी बांधतात, अनधिकृत मदरसा बांधतात, अनधिकृत मस्जिदी बांधतात आणि मग तिथे राहणारा हिंदू समाज तिकडून कसा निघून जाईल ह्या पद्धतीने यांचे कार्यक्रम सुरू होतात. तुम्ही सगळेजण फक्त एकदा हिम्मत दाखवा. तुम्ही एक लक्षात ठेवा, जिथे जिथे ह्यांनी अतिक्रमण लावली, जिथे जिथे ह्यांनी लँड जिहाद केला, अनधिकृत अगर मदार बांधली तर लगेच आपल्या बजरंग बलींचा मूर्ती तिथे उभी राहिली पाहिजे. तुम्ही एकच माझा घोषणा लक्षात ठेवा, ह्यांचा आली तर आमचा बजरंग बली आहे. जिथे जिथे ह्यांचा आली आपला कोण, ह्यांचा आली आमचा कोण. जिथे जिथे हे लोक ताकद दाखवणार. बघा नाशिक चांदवड मध्ये मी काय केलं तुम्ही बघितलं असेल बातम्यांमध्ये. साल्या लोकांनी हायवेवर हिरवी चादर घालून टाकलेली, त्याच्या खिशातच घेऊन फिरतात. दिसले तिथे घाण केली. हायवेच्या मधोमध हिरवी चादर ठेवली आणि मग तिथे कार्यक्रम ह्यांचे सुरू केले. अधिकारी, नॅशनल हायवेचे अधिकारी नॅशनल हायवेच्या अकाउंट मधून 20,000 रुपये देऊन मालेगाववरून मौलवी बोलवला तिथे. काय लाड रे बाबा, आमच्या पुजारीनं देणार काय थोडं कधी. आमच्या चुकून अगर तिथे हिंदू मंदिर असतं तर न बोलून तिथून बुलडोजर चालून टाकला. त्या लोकांकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत झाली नाही. मी अधिवेशनात हा विषय घेतला. मी सांगितलं 24 तासात अगर ते बदललं नाही ना, तिथे बजरंग बलीची मूर्ती उभी राहील आणि आम्ही तिची महाआरती करायला तिथे येणार. हातवर फाटली प्रशासनाची, मजार सकाळी काढून टाकली. हे तुम्हाला काय सांगतोय की हे अगर नाशिक मध्ये होऊ शकतं, हे अगर सोलापूर मध्ये होऊ शकतं. आज मालेगावकडे बघा, आज मालेगावचा हिंदू आज हिमतीने फिरायला लागलेला आहे. तिकडे मालेगाव म्हणजे मिनी पाकिस्तान म्हणून लोक बोलायचे. आज आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण तिथे पोलीस मुख्यालय देतोय, लोकांना संरक्षण देतोय. त्यासमोर हे लोक काही करू शकत नाहीत. ही हिम्मत तुम्हा लोकांना दाखवायची आहे. आम्हाला ही आजमायचं, हे लोक काय करतात, हे लोक किती हिम्मत दाखवतात. अहो तुमच्या मालवणीमध्ये सांगा हो, किती मुली गायब झालेल्या आहेत. अजून काय थानपत्ता आहे का त्यांचा, काय हिशोब आहे का पोलिसांकडे आणि प्रशासनाकडे. कशा गायब होतात, कोण गायब करतं त्यांना, कोणाच्या हिमतीवर गायब होत आहेत. हे सगळे लव जिहादची नाटकं आहेत बांधवांनो, हे लक्षात घ्या. लव जिहादच्या नावाने आमच्या माता भगिनींना फसवायचं, माझ्या हिंदू बहिणींना खोटी आश्वासने द्यायची. साला लग्नाच्या अगोदर स्वतःला आशिष बोलवतो आणि लग्न झाला तर लगेच आमिर खान बोलून त्याच्या समोर उभं राहतो तिच्या. तर
त्याची एवढी हिंमत नाही की माझ्या हिंदू भगिनीला खरं बोलून तिच्याशी लग्न करायला, आणि मग फक्त लग्नानंतर तिला जबरदस्ती केली जाते की तुला अगर माझ्याबरोबर राहायचं असेल तर तुला इस्लाम स्वीकारायलाच लागेल. मला साधा प्रश्न विचारायचा हो, मोठं तुला प्रेम बिम आहे ना माझ्या हिंदू भगिनीवर, मग जशी आहे तशी लग्न कर ना, राहा ना तिच्यावर, संसार कर. तिचा धर्म कशाला बदलतो? कारण का बांधवानं हे फार मोठं षडयंत्र आहे. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. हे लँड जिहाद असेल, हे लव जिहाद असेल, या माध्यमातून हिंदूंची लोकसंख्या हे लोकांना मुंबईतून कमी करायची आहे. मुंबईमधून एकदा हिंदू बाहेर निघाला तर मग हे लोकांना इथे सगळं इस्लामीकरण मोठ्या प्रमाणामध्ये करायचं. जरा बघा, मालवणीमध्ये जरा घुसून बघा. माझ्या पोलीस बांधवांना विनंती करेन, एका एका घरामध्ये 30-30, 40-40 हे बांगलादेशी रोहिंगे मुसलमान राहत आहेत आतमध्ये. त्यांच्या बापाचा धानपत्ता नाहीये, त्यांच्याकडे आधार कार्ड नाहीये, ते कुठून आलेत, कोणी त्यांना आणलंय हेही माहित नाही, ते कोणासाठी इथे आलेत हेही माहित नाही. पण प्रत्येकाच्या घरामध्ये लाईटचं कनेक्शन आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये विजेचं कनेक्शन आहे, पाण्याचं कनेक्शन आहे, प्रत्येकाला 2 वेळेचं जेवण भेटत आहे. हे कोण लाड करतायत? या बांगलादेशी आणि रोहिंग्यांची. हे आहे ना, अगर तुम्ही लोकांनी उद्या आवरलं नाही ना, एकदा अचानक एवढे बाहेर येतील ना, तुम्हालाही आश्चर्य वाटेल की झाला तुम्ही 100 आणि ते 1 लाख जमा झालेले आहे. तुम्ही विचार करा, जरा घराघरामध्ये जाऊन बघा. त्या दिवशी मी मस्जिद बंदरमध्ये गेलो, त्या मस्जिद बंदरमध्ये एक इमारत बांधली आहे, 4 फ्लोअरची परवानगी आहे, 4 फ्लोअरची फक्त. बीएमसी आणि म्हाडाच्या याच्यामध्ये 4 फ्लोअरची परवानगी आहे, आणि 4 फ्लोअरच्या नंतर बॉल बेरिंगवर 13 माळे बांधलेले आहेत, 13. आणि त्या बिल्डिंग मध्ये राहणारा जो मूळ मालक आहे त्या लोकांना रिपेअरच्या नावाने ट्रान्झिटमध्ये ठेवलेलं आहे, जे सगळे हिंदू आहेत. आणि मग हिंदूंच्या नावाने म्हणजे रेजिस्टरवर सगळे हिंदू आहेत, पण त्या 13ही माळ्या फ्लोअरच्या बिल्डिंग मध्ये सगळेचे सगळे बांगलादेशी राहत आहेत. मी त्या दिवशी त्याला जाऊन बघितलं, त्या बिल्डिंगला बोलवलं, पोलिसांना, म्हाडा अधिकाऱ्यांना, बीएमसीला बोलवलं. मी पोलीस बांधवांना विचारलं की इथे जे 13 फ्लोअरमध्ये हे जे राहत आहेत बांगलादेशी राहत आहेत, तुमच्याकडे त्याची नोंद आहे का? कुठून आलेत, कोण आलेत माहिती आहे का? पोलीस बोलले आम्हाला माहितच नाही. म्हणजे विचार करा, उद्या तुमच्या मुंबईमध्ये काय दंगल घडली, उद्या इथे 93-92 सारखी अगर हिंदू मुसलमान दंगल घडली तर एवढे हे रोहिंगे बांगलादेशी बाहेर येतील की तुम्हा लोकांना कळणार पण नाही कोण तुमचा मान कापून गेलेला आहे. कारण का पोलिसांकडे त्यांचा रेकॉर्ड नाही. आणि तिथे मस्जिद बंदरमध्ये घाबरवतो कोणाच्या नावाने? तर दाऊदच्या नावाने. तो भडवा बसलाय पाकिस्तानमध्ये. तो भडवा जिवंत आहे, मेला आहे तेही माहित नाही, आणि राग त्याच्या नावाने देत आहेत. मेलावाले चाल असेल तो त्याच्या पाकिस्तानच्या, माझ्या नरेंद्र मोदी साहेबांच्या देशामध्ये चालणार नाही. इथे राहायचंय ना, शिस्तीत राहायचं. आणि या देशामध्ये, माझ्या मुंबईमध्ये मी पोलीस बांधवांना सांगेन, हे जे बाहेरून आलेले जे मतदार तुमच्या मालवणीमध्ये आहेत, ज्या रूम मध्ये जे 30-30, 40-40 लोक जे बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमान जे राहत आहेत, त्यांना अगर तुम्ही वेळेत खाली केलं नाही तर आम्ही मग त्यांच्या घरात घुसण्याचा कार्यक्रम करणार. मग त्या लोकांचे दोन्ही हात पाय काढून त्या लोकांना बांगलादेशला पाठवणार. तुम्ही मग काय आम्हा लोकांना बोलायचं नाही. आम्ही तुम्हाला पहिली माहिती दिली आहे, सगळी माहिती सांगितली आहे की काय चाललंय तुमच्या मालवणीमध्ये. अरे तुमच्या मालवणीमध्ये ज्याला आम्ही टिप्या बोलतो, तो टिप्पू सुलतानचं बळवायचं इथे फलक लावतात, गेट लावतात इथे. कोण होता तो टिप्या? कोण होता? त्याची जे हेलो एवढी चाटतायत,
त्यांनी त्याच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये सर्वात जास्त हिंदूंचं धर्मांतर कोणी केलं असेल राजा म्हणून तो त्या टिप्यानी केलेला आहे. आणि त्याच्या स्वतःच्या तलवारीवर त्यांनी काय लिहून ठेवलेलं की अल्लाह ये तलवार से ज्यादा काफिरों का गर्दन काटने की मेरे को हिम्मत दे. त्या टिप्याच्या तुम्ही इथे फलक लावता आणि आम्ही गप्प बसायचं थू त्या वेळेच्या टिप्यावर. काय करणार तुम्ही लोक? आणि अशा पद्धतीने तुम्ही या गोष्टी सहन करायच्या. म्हणून आपल्या हिंदू बांधवांना सांगेन, तुम्ही सगळेजण एक ताकदीने ज्या दिवशी बाहेर याल, एक ताकदीने उभे राहाल, तेव्हा या लोकांची काही हिंमत होणार नाही. आम्हालाही बघायचंय की हे प्रशासन किती आडवं येतं आमच्या विरोधात. या वर्षाची रामनवमीची मिरवणूक, या वर्षीची हनुमान जयंतीची मिरवणूक, हे सगळ्या त्यांच्या मस्जिदीच्या समोरात निघणार. थांबवायची ते हिंमत दाखवा आम्हाला. आम्हाला बघायचं किती हिंमत आहे तुमच्या लोकांमध्ये. जो नियम तुम्हाला लागतो तोच नियम आम्हालाही लागतोय. आमच्या अगर मिरवणुका वेळेत निघत असतील तर मग तुमच्या मिरवणुकीमध्ये हे सगळे लाड नको. म्हणून हे सगळे जे विषय आहेत, असंख्य विषय इकडच्या बिचाऱ्या पीडित लोकांनी आज मला दिलेले आहेत. इथे जो साईराज गुरियापाडा SRA हाऊसिंग सोसायटी आहे, 172 माहीमवरून मुसलमान बांधव आणून तिथे त्यांना वोटर केलेला आहे. 172. कोण हिशोब घेणार याचा? कोण विचारणार त्या लोकांना की बाबा तुम्ही कुठून आलात? ते राहतात माहीम मध्ये, मतदान येते त्या लोकांचा तुमच्या इथे. अशाच पद्धतीने गुरियापाडा वार्ड क्रमांक 47 तिथे पण SRA मध्ये बाहेरच्या या जिहाद्यांना आणून तिथे ठेवलेला आहे. कुठलाही हिशोब नाही. पोलिसांनी आवर्जून ऐकावं. ही माहिती आहे आमच्याकडे येऊ शकतात तर तुमच्याकडे काय येत नाही? मलाड मालोनी प्रभाग क्रमांक 33 मध्ये अनधिकृत बांधकामे पाडण्याबाबत दोषी ठेकेदारांवर कारवाईचे आदेश करण्याबाबत सहाय्यक पालिका आयुक्त श्री किरण दिगावकर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर श्री राजन प्रभू, असिस्टंट इंजिनियर श्री अनिल पुणातेंबकर, या तिन्ही लोकांनी एवढी ह्यांच्याची मस्ती आहे. हे लोकांना आपला वडापाव आणि कांदा पोहे चालत नाही, कारण की ह्यांच्या पोटात फक्त बिर्याणीच जिरते. हे लोकांना दाढी कुरवळण्याशिवाय हे लोकांना रात्री झोपत लागत नाही. एवढे साले लाड या जिहाद्यांचे हे लोक करतायत. आणून त्या लोकांना इथे बसवतायत. या लोकांना सांगेन, तुमच्या सगळ्या प्रॉपर्टीची पण माहिती आमच्या लोकांकडे आहे. तुम्ही किती घरामध्ये येऊन किती मोबाईल घरच्या आल्याला दिलेले आहेत ना, त्याचा पण हिशोब आहे. कुठे कुठे घरं घेतलेली आहेत तेही या काळ्या पैशाने, याचा हिशोब आमच्याकडे आहे. वेळेत ही नाटकं अगर बंद झाली नाहीत ना तर तुमची कशी मस्ती उतरवायची ना, ह्याच्यात चांगली वॅक्सिन आमच्याकडे ठेवलेली आहे. आणि ती आम्ही हातावर देणार नाही, डायरेक्ट डोंगणावर. एक लक्षात घ्या. मालवणी क्रमांक 8 म्हाडा वसाहती आहे. तिथे एक 50 वर्ष माणसाने एका लहान मुलीचा बलात्काराचा प्रयत्न केला. कोणीही तिच्या संरक्षणासाठी पुढे आलं नाही. पोलिसांनी काहीच केलेलं नाही. अशा पद्धतीची असंख्य माधव अपार्टमेंट, छेडा कॉम्प्लेक्स, मालवणी, मलाड, मुंबई या ठिकाणी हजरत अली मस्जिद आणि मदरसा यांच्याद्वारे गृहनिर्माण संकुलांचा, रहदारीचा रस्त्यावर बेकायदेशीर अतिक्रमण केलेलं आहे. हे पालिकाला दिसत नाही. एक माझ्या हिंदू समाजाच्या बाहेरनी छोटासा स्टॉल लागून दे, लगेच येतील बुलडोजर चालवायला. यापुढे सांगतो, ही सगळी जी अतिक्रमणाची माहिती आमच्याकडे आहे ही तुमच्याकडे पाठवतो. तुम्ही वेळेत अगर तिथे साफसफाई केली नाही
तर मग आम्ही पण आमच्या बुलडोजर घेऊन तिथे चढू, मग तुम्ही काही बोलू शकणार नाही. आमच्या महाराष्ट्रामध्ये पण बुलडोजर पॅटर्न आहे, एक लक्षात ठेवा. आम्ही काय गप्प बसणाऱ्यापैकी नाही आहेत. हे काय तुमचे हे जे पालिका अधिकाऱ्यांना सांगेल, तुमचे लाड फक्त आम्ही सहन करायला इथे बसलेलो नाही. म्हणून फक्त आपल्या लोकांना सांगतो, हिंदू म्हणून तुमचं जागृत राहणं फार गरजेचं आहे बांधवांनो. भीती ही त्या लोकांना असली पाहिजे. सरकार हे तुमचं आहे, हिंदुत्ववाद्यांचं आहे. आम्हालाही बघायचंय तुमच्या विरुद्ध हे प्रशासन कसं जातं. तुम्ही एकदा हिंमत दाखवा, एकदा तुमची ताकद हिंदू म्हणून यांच्या विरोधात उभे राहून दाखवा. आमची जबाबदारी असेल तुम्हाला सुखरूप परत घरी पोहोचवण्याची, एक लक्षात ठेवा. हे लोक काही करू शकणार नाही आपल्याला. आज गेलो आपण बघा, नाक्यावर ठिचून मिरवणूक काढली. माहित नाही काय त्या लोकांना, त्या मर्चन बडवायला माहित नाही आम्ही लोक आलो इथे, सगळं माहिती आहे. पण बिळात लपलं असेल. आज 4 चौथ्या किंवा 5व्या बायकोला सांगत असेल, आज बहुत डर लग रहा है भाई, आज बाहर निकलूंगा तो वापस आने का चांस बहुत कम है. म्हणून असा धाक 365 दिवस हिंदूंनी ते ठेवला पाहिजे, लक्षात ठेवा. ठेवणार की नाही? ठेवणार की नाही? त्यांचा अली आणि आमचा कोण दाखवणार का नाही ताकद आपले? परत तुम्हाला इथे नितेश राणेची गरज पडता कामा नाही. तुम्ही तुमच्या हिमतीने उभे राहिले पाहिजे. समाज म्हणून तुम्ही ताकद दाखवा. आज बघा, तुम्ही सगळ्यांचा घुसमट होत होती, आज आम्ही सगळेजण तुमच्यासाठी इथे आलोय. हा फक्त मोर्चा नाहीये, हा एक संदेश आहे की इकडचा हिंदू बांधव एकटा नाहीये. इकडचा हिंदू बांधवाने एकदा आठवण केली तर महाराष्ट्रातला हिंदू समाज तुमच्या मागे उभा करेन, एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो. तुम्ही फक्त इकडची हिंमत दाखवा. आम्हालाही बघायचं हे प्रशासन तुमच्या केवढ्या वाकड्यामध्ये जातात आणि इकडचे कोण काय करू शकत नाही. हो, हे साहेब बी हे असलेले साहेब म्हणणार ना असतील आपल्या घरात, इथे कोण ऐकत नाही. ते बांगल्यावर लिहिणे पुरतेच आहेत, बाकी कोण बाहेर निघणार नाही. बघून घेऊ आम्ही कोणाला काय. म्हणून ह्या पुढे जाता जाता आपल्याला एवढंच सांगेन, मी फार अपेक्षेने तुमच्याकडे इथे आलेलो आहे. तुम्ही हिंमत दाखवावी. जसे आमच्या या राऊतताई सातत्याने हिंदू समाजाची विविध मुद्दे घेऊन लढतायत, या एक जसे लढतायत तसे आपण 100 अगर तयार झालो ना तर कोणाची हिंमत आपल्याकडे वाकड्या नजरेने बघायची होणार नाही. त्यांचे बघा, त्यांच्याकडे कोणाही वाकड्या नजरेने पाहून फक्त हिंमत दाखवा. अर्ध्या मिनिटात 100 लोक बाहेर येतात की नाही. आणि आपल्या लोकांना फोन करायला लागते, येतोस का? नाही रे, जरा गर्लफ्रेंडला घेऊन बाहेर गेलोय, ही आपली उत्तर. बघा तिथे त्या घाटकोपरमध्ये त्यांचा कोणतरी मुफ्ती नावाचा कोणतरी आलेला भडवा त्यांचा, काय बोलला तो? घाटकोपरमध्ये चेतावणी देऊन गेला आपल्या लोकांना. बोला की तुम्हारा वक्त आया, हमारा दौर आएगा. गेला बरोबर जेलमध्ये. त्यालाही माहिती है ये हिंदू राष्ट्र में जिहादियों का कभी वक्त भी आएगा नहीं, दौर तो बहुत दूर की बात है, बहुत दूर की बात है. हे किती काटे नाही ते आणा, हवा भरण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जागा मिळणार नाही. पण त्याच्याही पेक्षा महत्वाचं एक लक्षात घ्या, त्याला जेव्हा अटक केली, तो जेव्हा घाटकोपरच्या पोलीस स्टेशन मध्ये होता, अर्धा पाऊण तासामध्ये किमान तिथे 15-20 हजार लोक जमले त्याच्या समाज. किमान तसंच ज्या दिवशी आपले जमायला तयार होतील ना, हे लोक हिम्मत करणार नाही आपल्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने बघण्याची. ही हिम्मत तयार करायची आपल्याला, ही एकजूट तयार करायची आहे. हिंदू म्हणून तुम्ही फक्त एकत्र येण्याची हिम्मत दाखवा. प्रशासनाचं तुम्ही आमच्यावर सोडावं, काही चिंता करू नका. त्यांना कुठली भाषा येते ना आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. प्रशासनाचे चांगले अधिकारी आहेत ज्यांची आम्ही वाहवा करतो, त्यांच्या पाठीवर थाप मारतो. डिपार्टमेंटमध्ये मोठ्यातले मोठे अधिकारी आहेत. अहो, या पोलीस आमच्या मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांनी ना
खूप लोकांना सुतासारखं सरळ केलेलं आहे, आम्हाला माहिती आहे. खूप लोकांना सुतासारखं सरळ केलं. फक्त हे मोजके जे 4-5 जे सडके आंबे आहेत ना, पुरा डिपार्टमेंटचं नाव खराब करतात. म्हणून आपल्याला सांगतो, आजच्या निमित्ताने तुम्ही सगळेजण यापुढे मालवणी हे हिंदूंची मालवणी म्हणून अशी ओळख झाली पाहिजे. आमची मुंबईचा डीएनएच हिंदू आहे आणि आमच्या मुंबईकडे या जिहाद्यांनी, या बांगलादेशांनी, या रोहिंग्यानी वाकड्या नजरेने बघितलं ना, तर त्यांचे डोळे ठिकाणावर ठेवणार नाही. एवढी हिंमत हिंदू समाज म्हणून तुम्ही उभी करा. तुम्ही ताकद दाखवा. आम्ही सगळेजण तुमच्या मागे आहोत एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो. परत एकदा या हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने तुम्ही जी ही मोठी ताकद दाखवली, समाज म्हणून तुम्ही जे उभे राहिलात, यापुढे जिथे जिथे मालवणीमध्ये हिंदू समाज वर अन्याय होईल तिथे हिंदू समाज अंगावर गेलाच पाहिजे. एवढा इशारा आणि संदेश या निमित्ताने तुम्ही द्या, एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जोरात होऊन दे जय श्रीराम. त्यांचा बोंगा 5 वेळा वाजतो, तू आपल्या जोरात वाजून दे. त्यांच्या बोंग्यापेक्षा जास्त आवाज आला पाहिजे. जय श्रीराम. बोला जय श्रीराम. बोला बोला जय श्रीराम. धन्यवाद. सभी का धन्यवाद, सभी का आभार. इतनी भारी संख्या में उपस्थित रहे. मोर्चा और सभा की समाप्ति की घोषणा करते हैं और हम बताना चाहते हैं कि जो शिस्तबद्ध तरीके से आप मोर्चा में शामिल हुए, उसी तरह शिस्तबद्ध तरीके से अपने अपने घर पे निकल जाइए. ठीक है.